आदिबा नावाची पोरगी 142व्या रँकवर ती यूपीएससी नावाच्या परीक्षेला गवस निघालते आणि महाराष्ट्रातली पहिली IAS मुस्लिम मुलगी म्हणून नावारूपाला येते। जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण उर्दू मीडियमला शिकायला, पुढे मराठी कशी समजून घेतली, इंग्रजी कशी तिला समजली, तिचं तिला माहित, तिच्या कष्टाला, आणि तिचा जो बाप प्रेरणादायी आहे त्या बापाला सलाम। लेकरं मोठी होतात। जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असताना स्वप्न होतं की डॉक्टर व्हायचे, पंडित मध्ये मार्क कमी पडले, यूपीएससी कडे वळाली। 3 वेळा ताईला यशानं हुलकावणी दिली आणि तीच ताई 142व्या रँकवर उत्तीर्ण झाली। बाप कोण तर ऑटो चालवणार, घराची परिस्थिती वाईट, आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम पालकांना विनंती आहे, करायला पाहिजे ते यानं लेकरं घडत नाहीत। ज्या लेकराला कळतंय की आपल्या घरावर पत्रे आहेत, ज्या लेकराला कळतंय माझ्या बापाची बनेल फाटलेली आहे, ज्या लेकराला कळतंय माझ्या बापाच्या पायामध्ये जी चप्पल आहे त्या चप्पलेच्या अंगठ्याला खिळा ठोकलेला आहे, त्याचे हात काळे निळे झालेले असतात, हे ज्या लेकरांना कळतंय त्या लेकराला कोणाच्याही प्रेरणादायी भाषणाची गरज भासत नाही, आणि तेच दाखवून दिले आदिबा नावाच्या ताईनं। तमाम मुस्लिम बांधवांना विनंती आहे, टापटीप राहणं यानं आपलं कल्याण होणार नाही। आता कष्ट कोणाचं वाया जात नाही, हे त्याचं उदाहरण कोण असेल तर 142व्या रँकवर उत्तीर्ण होणारी ही आदिबा। म्हणून तमाम मुस्लिम बांधवांना विनंती आहे की आपल्या लेकरांना शिकवा, हा भारत माझा देश आहे, तो सदैव माझाच राहिला पाहिजे। आदिबा ताई, तुला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा। तुझ्याकडून या देशाची एक चांगली सेवा घडो हीच अपेक्षा ईश्वरचरणी ठेवतो। थांबतो। जय हिंद, जय भारत।